नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर आनंद जाधव सर. डॉक्टर आनंद जाधव हे सिनियर ऑर्थोपेडिक कन्सल्टंट आहेत. गेले 30 वर्ष झाले. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट अँड आर्थ्रोस्कोपिक सर्जरी आणि स्पोर्ट्स मेडिसिनचे स्पेशालिस्ट आहेत. सरांनी UK वरून त्यांचं ट्रेनिंग केलेलं आहे आणि सरांनी 12 वर्ष तिथे काम केलेलं आहे. सरांचं फेलिसिटेशन झालेलं आहे एक्सलन्स इन NHS बाय ब्रिटिश प्राईम मिनिस्टर टोनी ब्लेअर. सरांनी फेलोशिप कंप्लीट केलेली आहे नी शोल्डर हिप सर्जरीज फ्रॉम UK, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, USA, सिंगापूर अँड साऊथ कोरिया. सरांचा विशेष महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की सरांनी IPL मध्ये 2012-13 प्लेयर्सचे डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि तो एक्सपिरियन्सच त्यांचा खूप मोठा आहे. सर प्रेसिडेंट आहेत पुणे ऑर्थ्रोप्लास्टी, आर्थ्रोस्कोपी अँड स्पोर्ट्स मेडिसिन असोसिएशनचे. कन्सल्टंट आहेत ज्युपिटर हॉस्पिटल येथे आणि फाउंडर ऑफ लंडन जॉईंट क्लिनिक वानवडी. सो अजून भरपूर काय काय अष्टपैलू डॉक्टर आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं आर्थ्रोस्कोपी, आर्थ्रोप्लास्टी आणि रोबोटिक सर्जरी बद्दल. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार सर, आता मी जसं म्हणलं की तुम्ही IPL ला सुद्धा सिरीजला प्लेयर्सचे डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि ऑर्थोपेडिक म्हणून तर तुम्ही गेले कित्येक वर्ष झाले काम करताय. ऑर्थोपेडिकमध्ये कसे कसे चेंजेस झाले आणि आता काय ॲडव्हान्स आलं ह्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला इंट्रोडक्शन द्याल का? आता कुठलंही मेडिकल फील्ड आहे हे कंटिन्युअसली इव्हॉल्विंग असतात. हो. चेंजेस येत राहतात. ॲज अ सर्जन आम्हाला त्याला अडॅप्ट करावं लागतं. आता आर्थ्रोस्कोपी ही तशी काही नवीन नाही, पण त्यातले जे टेक्निक्स ज्या डेव्हलप झाल्यात त्या खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत. आता आर्थ्रोस्कोपी या शब्दाचा अर्थ काय की दुर्मिळीतनं सांध्याची परीक्षा करायचं आर्थ्रोस्कोपी. याच्यामध्ये छोटेसे वण असतात. एका साईडनी कॅमेरा जातो, दुसऱ्या साईडनी तुमचं इन्स्ट्रुमेंट जातं आणि सबंध सांध्याची तपासणी करता येते. आता कुठे कुठे लागू होतं, जिथे सांधा असेल तिथे आर्थ्रोस्कोपी करता येतं. प्रामुख्यानं शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट, रिस्ट, हिप, नी आणि अँकल या 6 जॉईंट्समध्ये सर्वात जास्त त्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तर त्याचा फायदा असा आहे की सूक्ष्म जखमा असल्यामुळे वेदना कमी होतात. जी काही पॅथॉलॉजी असेल ती ट्रीट केली जाते. पेशंट एका दिवसात घरी जाऊ शकतो. जखमा सूक्ष्म असल्यामुळे कॉस्मेटिक स्कार असतात आणि रिकव्हरी फास्ट होते अशा पेशंटची. तर आधी जसं होतं त्याच्यापेक्षा आता लवकर पेशंट बरा होऊ शकतो, लवकर चालू शकतो आणि व्रण पण कमी पडतात, म्हणजे कॉस्मेटिकली पण आपण त्याला नीट हे करू शकतो. तर आता जसं तुम्ही म्हणले आर्थ्रोस्कोपी, तर ऑर्थ्रोस्कोपी आणि आर्थ्रोप्लास्टी हे 2 शब्द आहेत, तर ह्याच्यात मेन डिफरन्स काय आहे? आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्मिळीतनं सांध्याची परीक्षा आणि आर्थ्रोप्लास्टी म्हणजे आपण सांधा बदलतो. तर सांधा बदलण्याचे कॉमनली बदलले जातात गुडघा, खुबा, खांदा आणि काही अपवादक प्रथा कोपऱ्याचं म्हणजे एल्बोचं, रिस्टचं, अँकलचं देखील रिप्लेसमेंट होतं. एवढंच नव्हे तर हा जो अंगठ्याचा बेस आहे त्याचं देखील रिप्लेसमेंट होतं. तर आर्थरायटिस वगैरे असेल तर तेव्हा रिप्लेसमेंट करावं लागतं. तर आता समजा तुम्ही आर्थरायटिस हा शब्द वापरला, तर हे कुठल्या कुठल्या प्रकारच्या आर्थरायटिसला आपल्याला आर्थ्रोस्कोपी लागते किंवा आर्थ्रोप्लास्टी लागते? आता आर्थरायटिस या शब्दाचा अर्थ म्हणजे सांध्याची झीज झालेली. सांध्याला जे स्पेशलाइज आवरण असतं त्याला आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणतात. ते कार्टिलेज जर कुठल्या कारणाने खराब झालं तर पेशंटला वेदना व्हायला लागतात. तसं बघायला गेलं तर आर्थ्रोस्कोपीचा रोल आर्थरायटिस मध्ये खूप कमी होत चाललेला आहे. पूर्वी सगळ्याच जॉईंटची सफाई केली जायची, आता आधी अपवादक प्रकारांमध्येच ते केलं जातं. उदाहरणार्थ कोपऱ्याचं जर धरलं, एल्बो आर्थरायटिस आहे, लूज बॉडीज झाल्यात, मग त्याच्यामध्ये जाऊन त्या सांध्याची सफाई करायची, ते लूज बॉडीज काढायच्या. आता ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर नीरज चोपडा आपला जो जॅव्हलिन भाला फेकवाला, तर त्याच्या एल्बोला त्याच्या ऍक्शनमुळे झीज लवकर होते. अशा लूज बॉडीज निर्माण झाले तर दुर्मिळीतनं ते काढू शकतो. अन्यथा पूर्वी काय व्हायचं की गुडघ्यासाठी आर्थ्रोस्कोपी वापरून सांधा साफ केला जायचा, पेशंट 2 महिने बरा असायचा, परत वेदना वाढायचा. तर स्पेसिफिक रोलच राहिलाय आर्थ्रोस्कोपीचा आर्थरायटिस मध्ये. सर, आता आपण बघतो की ACL टेअर हा खूप कॉमन झालाय. खेळताना म्हणा, पायऱ्या उतरताना म्हणा, चालताना म्हणा, आता अवेअरनेस वाढलाय तर लोक रनिंग वगैरे करतात तेव्हा म्हणा, तर हा खूप कॉमनली होतो. तर ह्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगाल का? आता ACL हा गुडघ्यातला एक महत्वाचा लिगामेंट आहे. गुडघ्यामध्ये 4 लिगामेंट असतात. 2
आतल्या बाजूला एकमेकाला क्रॉस होतात. हा. समोरनं जाणाऱ्याला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट किंवा एसीएल म्हणतात. हो. जो मागणं येतो त्याला पीसीएल म्हणतात. हा. आणि ते एकमेकाला असे छेदून पार होतात. हो. आणि त्या व्यतिरिक्त सांध्याच्या बाहेर आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला जे लिगामेंट असतात त्याला कोलॅटरल लिगामेंट म्हणतात. तर एसीएल इंजरी तसं तुम्ही म्हणालात की ऍक्सिडेंटमुळे, पडल्यामुळे, खेळताना, हो. तर याच्यात खूप कॉमन झालेले आहे. हो. तर जेव्हा ही इंजरी होते तेव्हा पेशंटला वेदना होतात, सुजतो पाय, चालायला लागलं की लपकतो. हो. आणि जर त्याला दुर्लक्षित केलं तर मग त्याच्यामुळे जी इन्स्टॅबिलिटी राहते हा. त्याच्यामध्ये मेनिस्कसला, त्या सांध्याच्या काटलीला पण देखील इजा होऊ शकते. हो. तर सहसा ॲक्यूट फेजमध्ये आम्ही पेशंटला वेदनाशामक गोळ्या देतो, त्याला स्प्लिंट देतो, व्यायाम करायला सांगतो, MRI सांगतो. आणि जर MRIनी इंजुरी कन्फर्म केली तर अशा पेशंटला ऑपरेशन सांगितलं जातं. मग ह्या ऑपरेशनमध्ये काय केलं जातं की पेशंटचा नैसर्गिक लिगामेंट तुटलाय, त्याच्या जागी दुसरा लिगामेंट आपल्याला बसवावा लागतो. पेशंटच्या शरीरातला स्नायू घेतला जातो. मग तो हॅमस्ट्रिंग असू दे किंवा क्वाड्रिसेप्स टेंडन असू दे किंवा पटेलर टेंडन किंवा पायातनं देखील पेरोनिस नावाचं टेंडन घेतला जातो. आणि त्याचं डायमीटर असं केलं जातं की पेशंटच्या साईजनुसार तो फिट होईल. त्याला साधारण 8 ते 10 mm ग्राफ्ट हाडांमध्ये छिद्र करून बसवलं जातं. तर हे दुर्बिणीत नव्हतं. आर्थोस्कोपिक एसीएल रिकन्स्ट्रक्शन असतं. 1 दिवसाचा स्टे असावा लागतो. पेशंट दुसऱ्या दिवशी पूर्णपणे चालू शकतो. आता एसीएल सर्जरीमध्ये महत्वाचं काय आहे की नैसर्गिक ग्राफ्टच्या जागी जो आपण दुसरा ग्राफ्ट टाकतो त्याला हील व्हायला 3 महिने लागतात. पेशंटला व्यवस्थित व्यायाम करणे फार गरजेचं असतं. त्याला जर परत धावायचं असेल तर आम्ही 3ऱ्या महिन्यानंतर स्ट्रेट लाईन मध्ये पळायला परमिशन देतो. 6 महिन्यानंतर तो थोडंसं क्रिस क्रॉस रनिंग करू शकतो. पण पूर्णपणे स्पोर्ट्सला जायला कमीत कमी 9 ते 12 महिने लागतात. आणि ही इंजरी दुर्दैवानं जर योग्य सल्ला नाही मिळाला तर दुर्लक्षित राहते. आणि कधी कधी आमच्याकडे पेशंट ऍडिशनल कॉम्प्लिकेशन्स घेऊन येतात. जी सर्जरी छोटी असते ती मोठी होऊन जाते. आणि आपण बघतो की लोकांना भीती खूप आहे ह्या टेअरची. त्यांना मिसगायडन्स पण खूप आहे. त्यांना वाटतं की ह्याची सर्जरी करायची गरजच नाही आहे. कोणी म्हणतं की हे तेल लावा किंवा ह्या प्रकारच्या गोष्टी करा म्हणजे तुम्हाला सर्जरी करायची गरज नाही पडणार आणि तुम्ही जितकं टाळाल ही सर्जरी तितकं चांगलंय, असं जो मिथ आहे त्याला कसा तुम्ही लोक ह्यांना सांगाल? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण एसीएल पेशंट थोड्या दिवसानंतर जर इंजुरी झाली असेल तर त्याला खूप बरं वाटायला लागतं. त्याला वाटतं आता मला गरज नाही आणि मग तो टाळायला लागतो किंवा भीतीपोटी किंवा काही लोकांना आर्थिक समज काही येत नाही. पण जगभरचं संशोधन असं सांगतंय की जर तुम्ही एसीएल दुर्लक्षित ठेवलं तर पहिल्या 3 महिन्यातच झीज चालू व्हायला लागतं. कारण आपण जर एक्झाम्पल घेतलं, 2 दगड घासत बसलो आपण तर सरफेसची झीज होणार. जर एसीएल दुर्लक्षित राहिलं तर ती कंटिन्युअस इन्स्टॅबिलिटी जी राहते त्याच्यामध्ये सरफेस घासतो, तो कार्टिलेज घासतं. चुकून पडलाच पेशंट तर परत मेनिस्कसची इजा, कार्टिलेजची इजा, मग मोठा होतो. तर त्यासाठी पेशंटला माझ्या प्रॅक्टिसमध्ये डे 1ला सगळं समजून सांगितलं जातं आणि ऑपरेशन करायला सांगतो. आणि का करायचं? कारण ते दुष्परिणाम टाळतात. पेशंटला जर परत ऍक्टिव्ह स्पोर्ट्स करायचा असेल तर त्या सर्जरीमुळे तो करू शकतो. फक्त तो रिहॅब पिरियड मात्र कंपल्सरी आहे. आणि बऱ्याच लोकांचं रिहॅब मध्ये पण घोळ असतात. त्यांना वाटतं सर्जरी संपली म्हणजे काम संपलं. पण तसं नव्हे. सर्जरी संपली म्हणजे जस्ट द एंड ऑफ सर्जरी फॉर सर्जन बट बिगिनिंग ऑफ रिहॅब फॉर पेशंट. तसं तर तो रिहॅब आम्ही त्यांना 1 वर्षाचा कार्यक्रम देतो. जनरली माझ्या प्रॅक्टिसमध्ये पेशंटला सांगतो नुसता गुडघ्याचा विचार नको करू, स्वतःच्या संबंध शरीराचा विचार कर, स्वतःच्या फिटनेसचा विचार कर. गेट फिट आणि यू कॅन स्टार्ट प्लेइंग स्पोर्ट्स आफ्टर 1 इयर. कारण हे मी असे खूप बघितले की त्यांनी खूप सर्जरी टाळली, मग उलट त्यांना खूप नंतर रिहॅबला खूप वेळ लागला कारण ती सर्जरी कॉम्प्लिकेटेड झाली ऑब्व्हियसली, कारण त्यांनी ती इतके वर्ष टाळली. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आपण आज या निमित्ताने सांगू सगळ्या ऑडियन्सला की लवकरात लवकर जर तुम्हाला सर्जरी रेकमेंडेड आहे तर ती करणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचं पुढचं आयुष्य त्याच्याने लवकर सुखकर होणार आहे. तुम्ही लवकर त्याच्याने बरे होणार आहे. सर्जरी ही पेशंटसाठी आहे, डॉक्टरांसाठी नाहीये. हा खूप एक मोठा मुद्दा आहे की लोकांना वाटतं की ह्यांनी उगाच सांगितलंय मला असं.
आणि याच्यात एक सांगू इच्छितो की ही जी सर्जरी असते हो. ही काय दुसऱ्या दिवशी करायची नसते. नाही, कारण करेक्ट. सूज असते, हं. मार लागलेला असतो, बऱ्याच वेळा हाडाला देखील मुका मार लागलेला असतो, हो, ज्याला MRI वर बघितलं तर बोनी कॉन्ट्युजन सांगितलं हो, असतं. हो, तर आम्ही पेशंटला सांगतो की पहिल्यांदा ती आग शांत होऊ देत, हो. पेन किलर घ्या, बर्फाने शेका, नी एक्सरसाइज चालू राहू द्या. तर ACL ची सर्जरी लवकरात लवकर कधी करू शकतो आपण? जर फक्त आयसोलेटेड ACL असेल हं. तर 4 ते 6 आठवडे थांबण्याने फायदा होतो. हो. मग त्या दरम्यान ब्रेस लावून चालणं फिरणं व्यायाम सगळं चालू ठेवायचं. फिजिओ केल्याचा फायदा काय होतो की त्यांची सूज कमी होते आणि रेंज ऑफ मोशन चांगली पाहिजे. हो. अॅक्यूट फेजमध्ये जर इमिजिएटली ACL सर्जरी केली तर तसे पेशंट जखडून जायची फार मोठी भीती असते ती. हां. आणि त्यामुळे लगेच ACL कधीच करायचं नसतं. हो. त्याला त्याचा वेळ दिला गेला शांत पाहिजे होऊ आणि द्यायचं. मेनली तुम्ही तज्ञांनाच विचारलं पाहिजे, की माझा कुठल्या प्रकारचा ACL आहे आणि मला कधी सर्जरी रिकमेंडेड आहे आणि मी किती दिवसांमध्ये रिहॅब करून परत पूर्ववत होणार आहे. तर जसं आता आपण ACL बद्दल बोलतोय, तसंच तुम्ही आता मगाशी मला सांगत होते, की हिपमध्ये पण हिप जॉइंटला पण असे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? आता हिप जॉईंटचे प्रॉब्लेम जर आपल्याला समजून घ्यायचे असतील ना, तर हां. वयानुसार हो, समजू. हो. तरुण लोकांमध्ये काय होतं, हं. की त्या हिप जॉईंटमध्ये काही लोकांना पैदाइशी दोष असतात. हां. याला डिस्प्लाझिया म्हणतात. ओके. त्याच्यामुळे ते तरुण वयातच त्यांना आर्थरायटिस होतो. म्हणजे त्याच्यात कसं लक्षात येतो हा प्रॉब्लेम? नाही, पेशंट कसं आहे ना, म्हणजे काही लोक तर जन्मल्यापासून त्यांचा पाय आखूड असतो, हो, पेनफुल असतो हो. आणि तो विशित तिशी झाला की कम्प्लिटली खराब झालेला ओके, असतो. ओके. काही लोकांना जे डिस्प्लाझिया म्हणजे डेव्हलपमेंटल ज्या काही छोट्या ॲबनॉर्मॅलिटी असतात त्या तरुण वयापर्यंत दिसत नाही. हं. पण तो सांधा ॲबनॉर्मल असल्यावर त्याच्यावर सतत लोडिंग असतं, लवकर झिजायला लागतो. मग तो पेशंट लंगडत येतो, हं. वेदना होतात, त्यांना हं. खाली मांडी घालून बसता येत नाही, हं. मग अडकून पडतात ते. करेक्ट. मग अशा पेशंटची तपासणी करून मग त्यांना हिप रिप्लेसमेंट सांगावं लागतं. आता समजा एखादा स्पोर्ट्समन असेल तर तो खेळताना मग त्याचं हॅमस्ट्रिंगची इंजुरी होऊ शकते किंवा हिप जॉईंटचं सॉकेट भोवती एक रिंग असते, हं. त्याला लेब्रम म्हणतात. हं. ते लेब्रम फाटू शकतं. हां. तर लेब्रम फाटलं तर त्याला आर्थ्रोस्कोपिकली शिवावं लागतं, नाही तर तो सांधा झिजू शकतो. करेक्ट. हॅमस्ट्रिंग असेल तर बऱ्याच वेळा कन्झर्वेटिव्हली ट्रीट केलं तरी ते पेशंट व्यवस्थित होतात. जसं वय वाढत जातं तर काही लोकांना एव्हियन नावाचा आजार होतो, जो स्टिरॉइडमुळे, अल्कोहोलमुळे, कोविडमुळे किंवा किमो घेतली असेल, ब्लड त्याचा डिसऑर्डर फुल फॉर्म असेल. काय सर एव्हियन? एव्हियन म्हणजे एव्हॅस्क्युलोनेक्रोसिस. ओके. तर याच्यामध्ये खुब्याचा जो बॉल असतो त्याला जाणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या ह्या चोकअप होऊन जातात हां. चरबीच्या गाठींमुळे. करेक्ट. पण त्याच्यामुळे ज्या भागाला तो सप्लाय जातो तिथलं बोन डेड होतं. म्हणजे हिरवी फांदी वाळली, हं. त्याच्यावर पाय ठेवला की कडकन मोडणार. करेक्ट. तसं ते डेड बोनवर लोड आलं की ते कोलॅप्स होतं आणि मग आर्थरायटिस होतं. हं. आणि मग वयस्कर लोकांमध्ये आर्थरायटिस होऊ शकतो किंवा दुर्दैवाने एल्डरली लोकांमध्ये हाडं कमजोर असल्यामुळे फ्रॅक्चर्स होतात. हो. ही कॉमनली प्रॉब्लेम्स आम्ही बघतो. हो. की जे एल्डरली लोकांमध्ये एल्डरली लवकर लोकांमध्ये हिपमध्ये होतात. त्यांना आपण काय ट्रीटमेंट सजेस्ट करतो? आता जर तरुण असेल, हिप हं. डिस्प्लाझिया असेल, आर्थरायटिस असेल, डायरेक्टली रिप्लेसमेंट करायचं. म्हणजे तरुण वयात ऍक्टिव्ह जीवनशैली जगता येते. जर स्पोर्ट्समन असेल, लेब्रल टिअर किंवा आणखी काही इश्यूज असतील तर त्याला दुर्बिणीद्वारे ट्रीटमेंट दिली जाते. आता एव्हियन वाल्या पेशंटची ट्रीटमेंट त्याच्या ग्रेडनुसार ठरली जाते. हां. त्याला प्रामुख्याने 4 ग्रेड्स आहेत. हं. ग्रेड 1, 2 मध्ये हाडामध्ये सूज असते, चेंजेस असतात जे MRI वर दिसतात. बॉलचा शेप मात्र अबाधित असतो. हां. त्याला कोर डिकम्प्रेशन नावाची सर्जरी असते, जिथे बोन मधलं प्रेशर वाढल्यामुळे वेदना कमी करायसाठी ड्रिल करून, जसं फुग्याला टाचणी मारतो आपण, हो. हवा निघून जाते, तर ड्रिल केलं की त्यातली प्रेशर निघून जातं आणि मी तिथे नवीन बोन यावं हं. म्हणून काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे बोन मॅरो पेशंटचा काढून त्याच्यात टाकला जातो किंवा एक दुसरी प्रकार आहे की ज्याच्यात आधी पेशी काढल्या जातात पेशंटच्या, हं. त्याच्यात रेडीमेड बोन सेल्स ग्रो केले जातात करेक्ट. आणि ते सेकंड स्टेजला तिथे टाकले जातात. ह्याचा उद्देश असा आहे की ते कोलॅप्स लवकर होऊ नये म्हणून. जेव्हा पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतो, 3rd आणि 4th, जिथे ऑलरेडी शेप बदललेला असतो, तिथे त्यांना मग रिप्लेसमेंट सांगितलं जातं. करेक्ट. आणि वयस्कर लोक ज्यांना हिपचे फ्रॅक्चर होतात हो. त्यांना जर पूर्वी ते चालत असतील तर त्यांना सर्जरी करणं गरजेचं आहे. हं. तिथे लवकरात लवकर सर्जरी केली जाते. कारण प्रत्येक 24 तासाचा डिले हा पेशंटसाठी त्रासदायक ठरू शकतो.
जनरली एल्डरली पेशंट हिप फ्रॅक्चर इज इक्वल टू ऑपरेशन हो. हे समीकरण. त्यामुळे ही एल्डरली लोक म्हणजे त्यांची नर्सिंग केअर सोपी होऊन बसते. हो. त्यांना प्रोत्साहन दिलं की चालू शकतात हो. आणि बऱ्याच वेळा ते स्वतःचं इंडिपेंडंट लाईफ जगू शकतात. मागच्या आठवड्यात यू विल नॉट बिलीव्ह 101 वर्षाच्या आजीचं केलं आम्ही. अरे वा. दुसऱ्या दिवशी चालली आजी. आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस नाही असतो नाही, ते तरी. असलं तरी ते करावं लागतं. ती हो. दुसऱ्या दिवशी चालली, मला प्रॉमिस करून गेली, मी तुम्हाला घरी स्वयंपाक करेन, तुम्हाला जेवायला अरे बोलवेन. वा. जे त्यांना विल पॉवर पण एक विल खूप पॉवर गरजेची आहे इज व्हेरी की हो मला परत चालायचंय. करेक्ट. हा, तर त्यांना आपण कुठल्या प्रकारची सर्जरी केली होती ह्या? त्यांना मग काय पार्शल रिप्लेसमेंट केलं होतं. हा, त्याच्याने त्यांना लवकर रिकव्हरी तर झाली आणि त्या चालू आता शकतात. पार्शल रिप्लेसमेंट करायचं किंवा फिक्स करायचं हे हम्म. फ्रॅक्चरच्या पॅटर्नवर ठरवलं करेक्ट, जातं. करेक्ट, करेक्ट. की कुठल्या प्रकारचं झालं. जनरली फिक्स केलं म्हणजे तर तुम्हाला वाट बघावं लागते जुळायची. हो. रिप्लेस केलं तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी पेशंटला चालू शकतो. करेक्ट. सर आता कॉमनली असं बघतोय की एज कुठलंही असो पण जास्त करून यंग लोकांमध्ये की खाली उठताना बसताना त्यांच्या गुडघ्यामध्ये आवाज येतो असा कटकट. आणि लहान मुलांमध्ये पण बघितलाय मी बऱ्याचदा. तर तो कशामुळे येतो आणि ते नेमकं त्याला काय करायला पाहिजे? आता जेव्हा असे पेशंट आमच्याकडे येतात की हो. उठताना बसताना आवाज येतो, हो. तर त्यांना मी विचारतो तो आवाज जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला वेदना होतात का? हं. जर त्याचं उत्तर नाही असेल हं. तर त्यांना मी सांगतो दुर्लक्ष करा ते. हं. कारण हे जे आवाज येतात हे पेशंटच्या हायपर मॉबिलिटीमुळे असतं. हं. म्हणजे ह्या पेशंटमध्ये इलास्टिक जास्त भरले असं समजा शरीरामध्ये. हो, ओके. ज्यांना हायपर लॅक्स म्हणजे काही मुलं हा अंगठा अगदी इथं लावू शकतात. हं, हं. तर ह्या हायपर लॅक्सिटीमुळे काय होतं, ती वाटी जी आहे गुडघ्याची हं. ती साईडवेज थोडं जास्त हलते. हालते. ओके. तर वेदना नसतील तर पेशंटला सांगतो तुम्ही व्यायाम करा, ते आवाज आपोआप कमी होऊन जातील किंवा थांबून जातात. ओके. मात्र जर आवाजासोबत वेदना आल्या मग त्या पेशंटला जास्त व्यवस्थित तपासावं लागतं. बऱ्याच वेळा हे जे घर्षण होतं वाटीचं त्याच्यामुळे वाटीच्या आतल्या भागात झीज होऊ शकते. मग असा पेशंट सांगतो मला आवाजही येतो वेद नाही होत. हो. त्याला आम्ही कॉन्ड्रोमलेशिया म्हणतो आणि ते हं. हायपर लॅक्सिटीचं एक लक्षण येतं. हं. अशा पेशंटला योग्य प्रकारचे व्यायाम सांगितले तर त्याची वाटी गुडघ्याच्या मधोमध हालायला लागते. हं. अशी तिरकी हालत नाही. हं. त्यांचा आवाज कमी होतो, हो. त्यांच्या वेदना कमी होतात आणि तेवढीच ट्रीटमेंट पुरेशी. बरं. त्यासोबत त्यांना काही जीवनशैलीच्या मर्यादा पाळायला सांगतो. हं. फॉर एक्झाम्पल खाली बसू नका, मांडी घालू नका, लिफ्ट आणि जिना असेल तर लिफ्टचा वापर करा. हं. तर त्याच्यामुळे लोडिंग कमी होतं त्या गुडघ्याचं आणि ते ओके. पेशंट सेटल होतं. आता जसं आपण ह्याच्याबद्दल बोलतोय तसं आता नी रिप्लेसमेंट हा एक खूप मोठा प्रश्न आहे की बराच वाढलाय ते नी रिप्लेसमेंटच्या सर्जरी आणि Yeah. गरजा वाढल्यात आणि खूप लवकर आपण झीज होताना बघतोय. तर त्याची कारणं काय आणि आपण कोणाला करायला पाहिजे आणि केव्हा करायला पाहिजे? आता गुडघ्याची झीज व्हायची अनेक कारण आहेत. हो. एक तर वयानुसार होणारी झीज किंवा एखाद्याला संधिवात असेल, रुमेटॉइड हो. आर्थरायटिस असेल, हो. एखाद्याला दुर्दैवाने इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल हं. किंवा त्यांना कधी असा गुडघ्याच्या बोन्सचा मार लागला, फ्रॅक्चर झाले असतील हं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने जोडले Correct. किंवा मेनिस्कस टिअर दुर्लक्षित राहिलं तर हो. गुडघा घासायला लागतो. तर एंड रिझल्ट काय की कार्टिलेज खराब होतो, वेदना व्हायला लागतात, चालणं फिरणं अवघड होऊन बसतं. ऍक्टिव्ह जीवनशैली एल्डरली लोक करू शकत नाही. हं. मग आम्ही ट्रीटमेंट त्याच्या स्टेजवर ठरवतो. जेव्हा जर पूर्ण घासला असेल तर मग अशा पेशंटला रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. पूर्वी असं ढकलायचे 50च्या पुढे हो, हो मग हो. तुझं रिप्लेसमेंट अजूनही बरेच लोक हो, ढकलतात. पण हां. आत्ताची फिलॉसॉफी कशी आहे, जर तुम्ही तरुण वयात तरुणासारखे जगू शकत नसाल हां. तर आम्ही इंडिकेशनचं वय कमी आणतो आणि रिप्लेसमेंट करतो. हं. जर एकच बाजू झिजली असेल तरुण माणसाची तर त्याला पार्शल रिप्लेसमेंट केलं तरी त्याचं काम होतं. हो. पण जर संपूर्ण सांधा किंवा वाटीच्या मागे खूप झीज असेल हं. तर अशा माणसाला पूर्ण रिप्लेस करावं लागतं. हो. तर रिप्लेसमेंट केल्यामुळे काय होतं, त्याच्या वेदना जातात, हो. त्याची हालचाल सुधारवते, तो स्वावलंबी जीवन जगू शकतो, हो. ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगता येते. करेक्ट. आजकालचे इम्प्लांट्स एवढे चांगले आहेत ते कमीत कमी 25-30 वर्ष तरी साथ देणार त्यांना. हं. पेशंट मांडी देखील घालू शकतो, हो. जिने चढू ही शकतो. मिथ होती की मांडी घालता येत नाही. ऍग्रीड. पण त्याच्यात एक बारकावा आहे की मांडी एखाद्या वेळेस तुम्ही घातली, एखाद्या समारंभात गेला हां. तर ठीक आहे, पण रोज रोज घालू रोज नाही नका. घालू नये. कारण जेव्हा आपण रिप्लेस करतो
तर वरच्या बाजूला मेटल असतं, खालच्या बाजूला मेटल असतं Correct. आणि मध्ये प्लास्टिक असतं. हो त्या प्लास्टिकची झीज होऊ नये म्हणून आपण- म्हणून रोजची मांडी घालून बसू नका. पण कधीतरी इमर्जन्सी तुम्ही घालू नाही शकता. करू शकतो, बसतात लोक, आता लग्न समारंभाला बसतात. हो हो आता एवढंच काय, तर आमच्याकडे असे काही पेशंट जे शेतकरी होते, हा अजूनही शेतात खुरपण्या करतात. अरे वा. आता त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ते करावं लागतं. Correct. पण जनरल सेन्स असा आहे की तुम्ही टेबल खुर्ची साहेबासारखी लाईफस्टाईल जगा, हम्म. खाली बसू नका जास्त. तर आता समजा नी रिप्लेसमेंट करायलाच लागलीये, तर तो एक खूप मोठा गैरसमज आहे की दोन्ही गुडघे जर झिजले तर दोन्ही सोबत करायला पाहिजे की नाही, एक आधी करू मग एक नंतर करू, एकाचं नीट झालं तर दुसरा करू, असं पेशंटच्या मनात ना खूप गोष्टी असतात. आणि दोन्ही एकत्र केले तर मला दोन्हीला रिकव्हरीला वेळ लागेल. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का की कसं नेमकं करायला पाहिजे? आता आम्ही जेव्हा पेशंट तपासतो, तर हो मी पहिल्यांदा चांगला गुडघा किंवा कमी दुखणारा गुडघा बघतो आणि हा. मग दुसरा बघतो. हा पण आपण जेव्हा एक्सरे करतो त्याच्यावर दोन्ही गुडघे खराब दिसतात. हा तर याच्या वेळेस डिसिजन कसा घेतला जातो, पेशंटचे सिम्पटम्स काय आहेत, त्याचे फाइंडिंग्स काय आहेत आणि त्याचे एक्सरेचे फाइंडिंग्स काय आहेत, करेक्ट हे तिन्ही मॅच झाले पाहिजे. करेक्ट सगळीकडे खराब अवस्था असेल, पेन असेल, अशा पेशंटला दोन्ही गुडघे बदलण्याचा सल्ला दिला जातो. मग आता ह्याच्यामध्ये पेशंट जर तरुण वय असेल, तर तरुणाची व्याख्या म्हणजे कसं, जर 65 अँड बिलो असेल हम्म. तर एका दिवशी दोन्ही गुडघे एका वेळेस बदलू शकतो आपण. करेक्ट त्याचे फायदे असे की शरीराला जो अपमान होतो तो एकाच वेळेस होतो. हो दुसऱ्या दिवशी पेशंट हा चालू शकतो, करेक्ट अगदी जिने पण चढू शकतो. करेक्ट तो त्याचा फायदा. टोटल ड्युरेशन ऑफ हॉस्पिटलायझेशन 3 to 4 days. Correct. आता समजा वय खूप जास्त असेल किंवा काही मेडिकल इश्यू असेल, हम्म. तर अशा पेशंटचे पण दोन्ही गुडघे एकाच ऍडमिशन मध्ये करायचे. हम्म. जो सर्वात जास्त दुखतो तो आज करायचा, 3 दिवसानंतर जर सगळी अवस्था चांगली असेल तर दुसरा गुडघा करायचा. करायचं पण 5व्या दिवशी पेशंट परत घरी जाताना परत मोबाईल, पेन फ्री असा असतो. हम्म. आता काही पेशंट असतात ज्यांची हेल्थ फारच खराब असते. हम्म. मग अशा वेळेस त्यांना एक गुडघा करायचा, हम्म. त्यांना रिकवर होऊ द्यायचं. हम्म. मेडिकली फिट झाले की 3 महिन्यानंतर आपण लवकरात लवकर दुसरा गुडघा दुसरा करू शकतो. ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाचं आहे की पेशंट सेफ्टीला महत्व दिलं पाहिजे. हो 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 पेशंट तुमचा सेफली रिकवर झाला पाहिजे, तर त्याला ते नवीन गुडघा एन्जॉय करायला मिळेल. Correct. कारण काही काही पेशंटनी कसं केलंय की माझा हा एक नीट झाला तर मग मी दुसरा करीन, आणि त्यांना तो 3 महिन्याचा पिरियड कळत नाही, मग ते तो प्रोलॉंग करतात 3-4 वर्ष, पण नाही. तोपर्यंत मग त्यांचा तो दुसरा जास्त खराब होतो. काउन्सिलिंग करावं लागतं. आता काय समजा दोन्ही गुडघे खराब असतील, हो तो एक गुडघा केला तर त्याची मजा घ्यायला दुसऱ्याने 7 तर द्यायला पाहिजे तुम्हाला. Correct. नाही तर मग लंगडतच राहणार हो, पेशंट. हो. त्यामुळे पेशंटला खूप व्यवस्थित काउन्सिल करावं लागतं. Correct. हे गुडघे रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया कॉमन जरी असली हो तरी हडबडीत करायची नसते ती. Correct. सर्व पेशंटचं प्रॉपरली एज्युकेशन, त्याची रिकव्हरी पिरियड, नंतरचा लागणारा व्यायामाचा कालावधी, Correct. हे सगळं जो पेशंट समजून घेईल त्याचं नी रिप्लेसमेंट लवकर करायचं. होईल. तर विल पॉवर ही खूप महत्वाची आहे, एज्युकेशन खूप महत्वाचं आहे की तुमची महत्वाचं. कुठली सर्जरी होणार आहे आणि कशी होणार आहे, बरं. हे फार महत्वाचं आहे. आता नेक्स्ट जसं आहे की रोबोटिक सर्जरी, आजकाल प्रत्येकच ह्याच्यात रोबोटिक्स आले, तर तुमच्या फील्डमधल्या ह्या रोबोटिक सर्जरी बद्दल आम्हाला सांगाल का, नेमकं काय? रोबोटिक सर्जरीच्या आधी आपण त्याचं पूर्वीचं बॅकग्राऊंड बघूया. हो जेव्हा कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक पद्धतीने रिप्लेसमेंट Correct. केले जायचे, हो तेव्हा काही व्हॅल्यूजच्या मर्यादेत राहून तुम्हाला गुडघे सगळ्यांचे बदलावं लागायचे. हो हाताची बोट सारखी नाहीत, तसे नाही. येणारे गुडघे सगळे सारखे नसतात. Correct. ते सगळेच गुडघे आपण त्या विशिष्ट व्हॅल्यू मध्ये बसवू शकत नव्हतो. हो. त्यामुळे व्हायचं काय, जरी रिप्लेसमेंट झालं, हम्म. एक 10 ते 15% लोक हे कुठल्या ना कुठल्या कारणाने हॅपी नसायचे. हम्म. मग त्याच्यावर संशोधन केलं झालं. हम्म. लक्षात आलं की बाबा यांच्या लेवल्स नीट नाही, हे जे बसवायची पद्धत आहे ती प्रत्येकाला सूट होत नाही. हम्म. मग ती सुधारवायची कशी? मग कॉम्प्युटर नॅव्हिगेशन आलं आधी. म्हणजे याच्यामध्ये पेशंटच्या पायामध्ये 2 पिना लावल्या जातात, त्याला हम्म. सेन्सर लावले जातात. कॉम्प्युटर ते पिकअप करतं. पेशंटचं मॅपिंग केलं म्हणजे त्याचा आकार निर्माण केला जातो. मग त्या आकाराच्या बेसिसवर याचं योग्य इम्प्लांट साईज कुठलं, हा. बसवायची पद्धत काय, हे सगळं कळतं. हम्म. आणि मग कन्व्हेन्शनल कटिंग व्हायचं. तर ते नॅव्हिगेशन रोखलं. नंतर त्याची नेक्स्ट स्टेप अशी आली की रोबोटिक्स. हा. आता आपण जेव्हा मॅपिंग करतो आपल्याला कळतं ह्या पेशंटची रचना अशी आहे, हा. मग का नाही त्याच्याप्रमाणेच बसवायचा सांधा. हम्म. तर रोबोटिक्समुळे कॉम्प्युटर सर्जनचा संवाद चालू होतो. हा.
सर्जनला माहिती मिळते की ह्या पेशंटची योग्य साईज कुठली, करेक्ट. कुठल्या पद्धतीने बसवलं तर तो परफेक्ट मॅच होईल हो. आणि ते मॅचिंग झाल्यानंतर मुवमेंट जी आहे ती पेन फ्री आणि स्टेबल कशी मिळेल, Correct. ह्या सगळ्या माहिती सर्जनला रोबोटच्या द्वारे नाईफ चालवायच्या आधी कळतात, हा. म्हणजे कटिंग करायच्या आधी. एकदा ते सर्जननी ऍक्सेप्ट केलं की हा प्लॅन चांगला आहे, हो. मग रोबोचं काम चालू होतं. मग काही रोबोमध्ये कसं असतं, तुमच्या हातामध्ये कटिंग आर्म असतो, हम्म. मग त्याने ते कट होतं. हम्म. काही रोबोला नुसतं तुम्ही सांगायचं, त्याला जवळ नेऊन ठेवायचं, हम्म. नुसतं हाताने धरायचं, तो आपोआप कट करतो. ओके. बरं, त्या रोबोच्या सायन्समध्ये असं काय असतं की त्या रोबोला कळतं की याच्या पलीकडे जायचं नाही, हम्म. सॉफ्ट टिश्यूला, ब्लड वेसल्सला इजा होत नाही. हो. आणि परफेक्शन असल्यामुळे हम्म. पेशंटचे इम्प्लांट चांगले बसतात. एकदा हात बसला की ऑपरेशन पटकन होतं, हो. वेदना कमी होतात आणि रिकव्हरी फास्ट होते. फास्ट पोस्ट ऑप कमी म्हणजे अगदी त्रास. पेशंट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देखील चांगला मांडी घालून बसू शकतो, एवढे नैसर्गिक फिलिंग त्याला येतो. करेक्ट. त्यामुळे रोबोटिक सगळीकडे पॉप्युलर होत चाललंय. हो. हो. तर हे आपण खूप मोठा ऍडव्हान्टेज म्हणू शकतो हा या आहे. फील्डमध्ये, की याच्याने अगदी प्रिसाइसली तुम्ही हे करू शकता ऑपरेशन आणि इजा वाचवू शकता इतर, आणि रिकव्हरी पिरियड तुमचा लवकर होऊ बरोबर. शकतो. म्हणून रोबोटिकला इतकं महत्व आहे, म्हणून रोबोटिक हे जास्त आपण प्रेफर करतो. वापरलं जातं. आता ते म्हणजे नुसतं गुडघ्यातही नाही, हा. खुब्यात देखील ते वापरलं जातं. ओके. तर खुब्यात वापरण्याचा फायदा काय होतो की सॉकेट साईडला कप किती मोठा पाहिजे, Correct. तो किती आत पाहिजे किंवा बाहेर पाहिजे, आणि त्याची परफेक्ट पोझिशन काय हे रोबो आपल्याला सांगतो. हो. त्याच व्यतिरिक्त जेव्हा त्या मांडीतलं इम्प्लांट बसवलं जातं, त्या पायाची लांबी किती, कुठल्या अँगलनी टाकलं की त्याला स्टेबिलिटी जास्त येणार, आणि आपण अगदी परफेक्ट लेग लेंथ आणि स्टॅबिलिटी पेशंटला देऊ शकतो. हे रोबोटिकचे डेफिनेटली ऍडव्हान्टेज आहेत. हो. आणि म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगितलं की रोबोमुळे माझे स्किल्स आणखी सुधारले, हो. विचार करायची पद्धत बदलली. करेक्ट. त्यामुळे रोबोने पेशंटला पण फायदा दिला आणि सर्जन लोकांना पण फायदा हा. दिला. म्हणजे आपण म्हणू शकतो की या फील्डमध्ये ऍटलिस्ट ऑर्थोमध्ये रोबोटिक्स हे खूप जास्त चांगलं वरदान आहे, ज्याच्याने तुमचा रिकव्हरी पिरियड फास्ट होतो आणि तुम्ही प्रॉपर लवकर तुमच्या ऍक्टिव्हिटी सुरू Correct. करू शकता. तर आता बऱ्याच वेळेस आपण सर्जरीच रेकमेंड करतो असं नाहीये, काही इंजेक्शन पद्धती आहेत आणि त्याचे प्रकार, आणि ते कोणाला आपण रेकमेंड करतो. आता प्रामुख्याने हे इंजेक्शन जे प्रकार आहेत ना, हे गुडघ्यामध्ये वापरले जातात. हो. आता इंजेक्शनचे जर प्रकार बघितले तर एक आहे नैसर्गिक सांध्यासारखं फ्लुइड जे असतं, हो. सायनोव्हेल फ्लुइड ज्याला म्हटलं जातं, तर त्याच्या केमिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीशी मॅच होणारं हायलुरॉनिक ऍसिडचं एक इंजेक्शन असतं. हो. दुसरं आहे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, ओके. जे पेशंटच्या रक्तापासून बनवलं जातं. हो. आणि तिसरं आहे स्टिरॉइड. करेक्ट. तर आता स्टिरॉइडचा वापर कमी होत चाललेला आहे, कारण स्टिरॉइड हे पटकन आराम देतं, हो. पण ते गोड विषासारखं आहे, हम्म. ते नंतर त्रास देतं, सांधा लवकर झिजायला लागतो. पण अॅक्यूट पेन मध्ये द्यावं. अॅक्यूट पेन मध्ये अगदी अपवाद परिस्थितीत द्यावं लागतं. हो. आता इंजेक्शनचे योग्य कॅन्डिडेट्स कुठले? तरुण पेशंट, तरुण म्हणजे आपण 60च्या खाली पण धरू शकतो, हो. ज्यांचं आर्थरायटिस मॉडरेट लेवलचं आहे, म्हणजे रिप्लेसमेंट करणे एवढा खराब नाही, हा. आणि व्यायामाने आराम पडत नाही, गोळ्या घेऊन आराम पडत नाही, जीवनशैली पाळूनही आराम पडत नाही. हो. मग अशासाठी ते काहीतरी करावं लागतं. हो. आता जर आपण हायलुरॉनिक ऍसिडचं इंजेक्शन जर बघितलं तर ते ओपीडी बेसिसमध्ये देता येतं. गुडघा स्वच्छ करून ओपीडी बेसिसमध्ये द्यायचा तो. करेक्ट. तर दोन घर्षण करणाऱ्या सरफेसमध्ये जेव्हा तेलाचा थर जातो, घट्ट तेलाचा, ते सरफेसेस एकमेकांना घासत नाही, तर ते झालं त्याचं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हो. त्याच्यात असे काही केमिकल गुणधर्म असतात की सांध्याची सूज कमी करतो. आम्ही पेशंटला दिल्यानंतर सांगतो की 24 तास थोडासा दुखेल, तो साधी गोळी घ्या आणि गुडघ्याचे व्यायाम चालू राहू द्या. त्या इंजेक्शनचा असर यायला 4 to 6 वीक्स लागतात, करेक्ट. आणि तो असर 6 महिने ते 1 वर्ष टिकू शकतो. आता काही लोकांनी थोडंसं बायोलॉजिक सोल्युशन म्हणून PRP किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा आहे Correct. याच्याकडे गेलेत. तर प्लेटलेट रिच प्लाझ्मामध्ये पेशंटचं साधारण 20 cc ब्लड काढलं जातं, सेंट्रिफ्यूज मध्ये मशीनमध्ये 5 मिनिटं फिरवलं जातं. ते रक्ताच्या पेशी फुटतात, काही खाली सेटल होतात, आणि प्लेटलेट फुटल्यामुळे जो द्रव्य तयार होतो त्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा, हो. तो काढून गुडघ्यामध्ये इंजेक्ट करायचं. इंजेक्ट केला जातो. याचा पण असर
सिमिलर टू हायलोरॉनिक ऍसिड आहे. हो फार खूप जास्त आणि खूप खराब आहे असंही नाही. हो तर पेशंट सिलेक्शन मात्र महत्वाचं. आता एखाद्याला कम्प्लीट गोटा झालेला सांधा असेल हम्म. आणि तो म्हणतो मला ऑपरेशन नाही करायचं पण मला इंजेक्शन द्या, हा अशा पेशंटला तर नाही द्यायचं काही नाही. उपयोग नाही हा, कारण ती लॉटरी आहे, ती लागेल नाही लागेल. करेक्ट. तर त्यामुळे काउन्सिलिंग महत्वाचं आहे तसं. आणि योग्य पेशंटमध्ये दिलं तर त्या इंजेक्शनचे खूप फॅन आहेत. म्हणजे माझ्याकडे काही असे परदेशी पेशंट आहेत भारतीय ओरिजिनचे. त्यांना जेव्हा युरोपमध्ये मजा करायची असते, सायकलिंग करायचं असतं, दर जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतील, इंजेक्शन घेऊन जातील अच्छा. आणि मग वर्षभर सायकलिंग चालू असते त्यांची. आणि ह्या असं अलाउड आहे, आपण किती वेळा घेऊ शकतो हे इंजेक्शन, त्याचं काही हे नाही. पेशंटला जर परवडत असेल तर हा. दर 6 महिने वर्षाला तो घेऊ शकतो. करेक्ट. पण जेव्हा त्याची झीज व्हायला लागते, जास्त झीज वाढते, हम्म. मग इंजेक्शनच्या ऐवजी त्याला रिप्लेसमेंटचा सल्ला देणं योग्य राहतं. Correct. तर शेवटी ह्याच्यात कॉस्ट महत्वाची आहे. Cost महत्वाची आहे. पेशंटला जसं परवडेल तसं पुश करता येतं. तर थोडंसं तुम्ही आता जसं सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये की तुम्ही IPLच्या 12-13च्या मॅचला प्लेयर्ससाठीचे डॉक्टर म्हणून होते, तर तो अनुभव आम्हाला थोडक्यात शेअर कराल का, कसा होता? हा, तो स्पेशल अनुभव होता. IPL मुळे अनेक क्रिकेटपटूंची ओळख झाली. हो कारण माझी रूम आतमध्ये असायची स्टेडियममध्ये, ड्रेसिंग रूम त्यांच्या ड्रेसिंग रूमच्या बाजूला. करेक्ट. जर प्रॅक्टिस करताना इंजुरी झाली किंवा खेळताना इंजुरी हो झाली हो तर जी काही प्रायमरी ट्रीटमेंट नेसेसरी आहे तो हो. प्लेअर आतमध्ये यायचा माझ्या रूम मध्ये, हो मग तिथं त्यांची ट्रीटमेंट केली जायची. करेक्ट. कुणाला टाके घाला, कुणाला स्प्लिंट करा. अरे बापरे. प्लेयर्स यायचे, अंपायर्स यायचे. हा. तर बऱ्याच प्लेयरची ओळख झाल्यामुळं मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी व्हायच्या. हो मग त्यांना मग काही प्लेयर्स, फॉर उदाहरण द्यायचं झालं तर शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा प्लेअर होता. हो मग शेन वॉर्नला सांगितलं, शेन वॉर्न तुझी ही मॅच मी इकडे बघितली. हा किंवा आता गांगुली, हो मग गांगुलीला अरे आपण इकडे इंग्लंडमध्ये भेटलेलो, कारण इंग्लंडमध्ये असताना आमच्या शहरातच मॅचेस खेळायला यायचे. अरे वा. तर त्या निमित्ताने ओळख झाली. ही लोक फार हार्डवर्किंग असतात, Correct. ट्रेन करतात, खूप Correct. फोकस असतात. आपल्याला वाटतं हे हिरो आहेत, नाही नाही, पण त्याच्या ते मागचं हार्डवर्क दिसत खूप नाही आपल्याला. हार्डवर्क करतात. खूप हार्डवर्क करावं लागतं. आणि IPL त्यावेळेस आत्ता जेवढं पॉप्युलर तेवढं झालं नव्हतं, ते होत होतं. हो हो तर पेशंटच्या सोयी खूप चांगल्या केल्या जातात. हो. डॉक्टर तिथे हजर असतो, हम्म. आमच्या अख्खा हॉस्पिटल स्टाफ हजर असायचा. हो. एखाद्याला जर सिरियस इंजुरी झाली, पटकन ॲम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलमध्ये फर्दर ट्रीटमेंटसाठी पाठवलं जायचं. तर माझ्याकडे खूप चांगल्या मेमरीज आहेत. हो आणि जे प्लेयर ज्यांना आपण आयडियलाइज करत होतो हो त्यांच्यासोबत मग बोलायला, त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायला, ह्याला तो अनुभव एकदम स्पेशल त्यांचं होता. किती डेडिकेटेड आहेत, किती हार्डवर्क आहे, की त्यांना किती मेहनत करावी लागते त्या नाही, नाही, स्टेजला म्हणजे पोहोचण्यासाठी. त्या स्टेजला आपण बघतो इंडिया कसं आहे, आपली लोकसंख्या खूप आहे. हो तुम्ही जेव्हा पहिल्या 11मध्ये येता तर तुम्ही स्पेशल असल्याशिवाय 11मध्ये येऊ शकत नाही. तर त्याच्या मागे प्रचंड कष्ट असतं. हो. सुदैवानं आता कसं झालंय, सपोर्ट स्टाफ आपला प्लेअर लोकांचा इतका चांगला झालाय. फिजिकल ट्रेनिंग, हो न्यूट्रिशन ट्रेनिंग, हो नंतर मेंटल ट्रेनिंग, जे क्रिकेटमध्ये फार खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं कारण आपण बघतो ऑस्ट्रेलियन लोकांना टफ कुकीज का म्हणतात, ते मेंटली भयंकर स्ट्रॉंग स्ट्रॉंग असतात. आहे. आणि स्पोर्ट्स त्यांचं कल्चर आहे. तर ते प्रोफेशनलिझम आपल्या देशामध्ये आलं आणि त्यामुळे आपण बघतो आपण जिंकत चाललोय बऱ्याच टुर्नामेंटचं. एक मेसेज जर तुम्हाला द्यायचा असेल सगळ्यांना ऑर्थोपेडिक म्हणून किंवा त्यांच्या बोनसाठी किंवा मसलसाठी, तर काय द्याल तुम्ही? आता एक सांगू इच्छितो की देवाने सांध्याची रचना ही चालण्या फिरण्यासाठी केलेली आहे. करेक्ट. तर तुम्ही तुमच्या हाडांना, मांसांना पूर्ण कामाला लावा. खरं. तुम्ही चालला फिरलात, व्यायाम केलात, ऍक्टिव्ह राहिलात तरच तुमचे बोन्स आणि मसल चांगले राहतील. तुम्ही ब्रेक घ्यायला लागला, आळस केला तर बोन्स कमजोर होतात, मसल कमजोर होतात आणि प्रॉब्लेम चालू होतात. तर जोपर्यंत वरचा माणूस बोलवत नाही तोपर्यंत चालत फिरत राहा आणि व्यायाम करत राहा. हाच सल्ला राहील. खूपच चांगला सल्ला आहे आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला इतकी छान माहिती सांगितली. आणि तुम्हाला सरांना अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आम्ही सरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि परत एखादा नवीन विषय घेऊन तुमच्याबरोबर आम्ही परत एखादा पॉडकास्ट नक्की करू. आणि सर कुठे प्रॅक्टिस करतात किंवा कुठल्या हॉस्पिटलला अटॅच आहे हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेलं आहे. तर तुम्ही इतकं छान साध्या शब्दात आम्हाला समजून सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.